जाणे। अरे आणि कुठून आलात? ते आम्ही चिचेच्या पाड्यावरून आलोय जी। चिचेच्या पाड्यावरून? होय। मग तोंड का झाकलं? तोंड दाखव ना। तेरलं सरकाव सरकाव। अहो नका नका, अहो रानात आग्यामुळे उठलाय, मधमाशांनी लय फोडलंय बघा। मग ही कोण आहे? ही माझी अस्तुरी आहे जी, तिला बी मधमाशांनी फोडलंय, तवा इरल्यानं तोंड झाकलंय। मग आता कुठं चाललंय? ते वैद्याकडे जातोय जी। अहो भास्कर बुवा यांची बी दोन पोरं सकुनी पळवलीत। ती मोडमती दुष्टमती जंबूक कर्कशा सकुनी पुन्हा हैदोस घालायला सुरुवात केली की काय? अहो नुसत्या शिव्या देऊन काय फायदा? त्या सकोने आमची पोरं पळवली, ती कशी मिळणार आम्हाला? इतकं दिवस आम्ही लांबून बघत होतो तेव्हा काय वाटत नव्हतं हो। खरं आता आता आम्हालाच चटका बसला आहे। माझा हरिया आणि सोम्या दोघांना बी घेऊन पळाली ती सटवी। सखू चल। बाबाजी, अहो किती पोरांना आणायचं आहे? अहो त्या कार्टाने मला लय त्रास दिलाय। त्यात म्हटत बाहेरून कोणी आलं म्हणजे अहो इथं राहणं धोक्याचं आहे, कुणी गावा बी येईल म्हणून। बाबा ही काय म्हणाल्या, दिगू गावाला न घेऊन इथं अचानक आला तर आपलं पितळ उघडं पडल। पिरपिर लावले कवा धरणं, आम्ही बी विचार करतोय ना। हा मिळेल मार्ग, मिळेल काहीतरी। सखू, बाबाजी मठात होते तेव्हा खूप गर्दी असायची ना, आता किती भकास वाटते इथे। त्याची भीती होती तेच झालं, सकून दिगू आलेच। अहो आवाज येतोय का कसला तरी? नाही, मला नाही आला। अहो आवाज तिथून येतोय। सखू, इथे तर कोणीच दिसत नाहीये, पण या खोलीत लहान मुलं असतात असा वास येतो। यमुनाताईच्या खोलीत असाच वास येतो। शंभू आहे ना तिथे म्हणून। हो, मुलं दिसत नाहीयेत, पण त्यांच्याशी संबंधित काहीतरी असं वाटतंय, पण काय तेच कळत नाहीये।
नाही सकू, ते काही नाहीये. तर आपण बाहेर बघूया. चल. आओ थांबा. अहो मला आहे ना काहीतरी दिसलं होतं. काय? शिवलीच्या कानात कुड्या होत्या ना, तसंच काहीतरी पडलेलं दिसलं. चला आपण बघूया का? हा चल चल. कुठे होती? अहो इथेच होती. चलो कुठे गायब झाली? याचाच अर्थ बाबाजींनीच मुलांना पळवलेलं आहे. गेले. कसं कसं वाचलो आज आपण. या पोरणबाई लगोलग आपल्याला दुसरी जागा बघायला लागणार आहे. यांची आवाज घात करतील आपला. यांची आवाज कुणाला ऐकू येणार नाहीत अशा जागी यांना हलवायला हवं. सखून पाताळ यंत्री चेटकिणे बरोबर आपल्या हातावर तुरी ठेवून पळून गेली.